आजी खरंच पत्ते खेळत होते, मी बघितलं स्वतः. जाऊन झोप. झोप मोड केलंच नाही. आजी शपथ शपथ पत्ते खेळत होते. बदाम राणी करत होते हे सगळं. काही बोला नको. सारखं सारखं त्या दाढीवाल्याचा विचार करतस ना, मनान तुझा मेंदू हल्लो. हा अगं गप राहू तू. आता मी जाऊन झोपतोय. जा तू पण जाऊन झोप जा. पुढे का? हो. आनंदी, चूल कशी पेटवायची तुला सांगितलंय, लक्षात आहे ना? हो आई. आणि हो, चूल पेटवणं गॅस पेटवणं इतकं सोपं नाहीये, लक्षात ठेव. माझ्या लक्षात आहे आई. सगळी तुम्ही ते टेक्निक सांगितलेली कळलीये मला. ती हे काय फुकणे फू फू करायचं ना, मी करतो बरोबर, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. हो पण तुम्ही का करता हे सगळं? अरे का करणार, म्हणजे मदत करायला नको का? मी करणार मदत. अहो नका सार्थक सर, नका तुम्ही काही करू. हे अहो हे आत्याने पाहिलं तर सगळ्यात पहिले मला शिव्या देईल ती, आणि नंतर आमच्या समोर तुम्हाला काही वेडवाकडं बोलली तर मग आम्हाला नाही आवडणार ते. तुम्ही नका करू काही. हे हो ना. आणि आनंदी, भाकरी पोळीसारखी शेकली जात नाही, लक्षात आहे ना? आधी ती छान थापायची, मग ती तव्यावर टाकायची, त्याच्यावर पाणी लावायचं भाकरीला. भाकरी एका बाजूनी शेकली की मग दुसरी बाजू चुलीच्या विस्तवावर भाजायची, आणि ती छान फुगली की मग भाकरी काढायची. आणि आनंदी, भाकरी जाळू नको. अंबू आत्याला खूप राग येतो. बापरे. हो आई, मी सगळं व्यवस्थित करते. हा अगं बाई, हा पाटा वरवंटा किती वर्षांनी माळ्यावरून खाली आलाय. आज चुलीवर स्वयंपाक करायला लागतोय. अजून काय काय करायला लागेल देव जाणे. शांत राहणार, कशाला नाही ते बोलतेस. ऐकलं तिने तर चुलीऐवजी तिच्या तोंडातूनच जाळ निघेल. हो हो. अण्णा, अरे बापरे. आला जाळ आला. अहो काय बोलताय? काय ग आत्या? हाय सर काय करतोस? ते चूल बनवायला मदत करतोय ना. कित्या तिचं घो नाही असा. हो म्हणजे कोण? नवरा नवरा. अच्छा हो आत्या, मी आहे, मी करतोय मदत, डोंट वरी. माल घ्या. नाही मी काय नाही करत आहे, मी फक्त बघतीये. बघतस काय तू? जा माझ्यासाठी गोळाची चाय कर. हो. जा. ठीक आहे, काय सांगतोस तू? मग? चल माझ्या पायात तेल लावून दे. मी मग हे कोण? चल. आलं आलं आलं. अण्णा मी चेपले तसे चेपा नाही, सांगितलं आजी त्यांना डोंट वरी. तू मध्ये मध्ये बोला नको. ए आणग्या, आता तू काय बघत राहलंस? चल कामाक सुरुवात कर. हो आजी, करते. मालती, मला आधी तेल दे, ते राहू दे सगळं. हळू माझ्या नावाने आरडाओरडा करत बसेल ती. अंबू आत्या आल्या ना की मला खरंच काही सुचत नाही. हो ना, सगळा गोंधळ करतात. काही कळतच नाही. ते चुलीवरचं जेवणाचं काय काढलं तिने अचानक? अगं एरवी घरून निघताना 4 दिवस आधी फोन करते, निघाले की मी आता स्टेशनला आले, आता मी इथे पोहोचेन, मी तिथे पोहोचेन, मला स्टेशनला न्यायला ये. आणि आता अचानक घरीच येऊन धडकली. अण्णा, त्या अचानक नाही आल्यात. म्हणजे आई त्यांना बोलावलं गेलंय. काय? हो, पण कोण बोलवणार त्यांना?
काय हो तुम्ही? ए मी कशाला बोलवू तिला? अण्णांनी नाही, तुमच्या मुलाने बोलवलंय, मनोजने. काय? हो, अण्णा आनंदीवरचा राग काढण्यासाठी त्यांनी अंबू आजींना इथे मुद्दाम बोलवून घेतलंय. अगं तो कशाला असं करेल? हो बाई, मी अण्णा आणि आजींना बोलताना ऐकलंय. अरे यार, टायर पंक्चर झालाय, आता काय करू? काय काकू, काय झालं? दादा अरे टायर पंक्चर झालाय. हो ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम आहे, मी सोडतो तुला. चल. अरे माझ्यामुळे ऑलरेडी तुला इतका त्रास झालाय, मला अजून त्रास नाही द्यायचाय. काकू काय बोलतेस तू? हे बहिणीमुळे कधी भावाला त्रास होऊ शकतो का? जास्त विचार करू नकोस. चल. काय झालं दादा? कुठे आहे प्रथमेश? प्रथमेश, हाय. प्रथमेश तुम्ही इथे? हे इथे कसे काय? तो सकाळपासूनच आला इथे तुला भेटण्यासाठी. आणि हो, ती गाडी आम्हीच पंक्चर केली. हा सगळा उद्योग करण्यासाठी. काय? तुम्ही आता छान गप्पा मारा, मी जरा चहा पिऊन येतो. हो काय करताय तुम्ही? जरा भान ठेवा ना, आता काही झालं असतं म्हणजे. तुम्हाला काही झालं ना, मला नाही सहन होणार. अंग्या, लवकर हात चलाव. अरे बाबा, सर अहो भाकरी करा की. सावकाश. सर अहो ही भाकरी तर अख्खी करपली आहे. आता छान आहे की. हो छान काय, अंबू आजीला ही भाकरी मी नाही देऊ शकत जेवायला. आता नाही, करू आपण काहीतरी. आता कळतंय, आधी बोटाला चटके, मग मी इथे भाकर. चटके नाही, अंबू आजीचे फटके. अंग्या, ऐका, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आता जे झालंय ते विसरून जा. आता काय करता येईल ते बघू. या. अहो काय? मग काय झालं? बरोबर ना.
असं नाहीये ते. कुठायचं नाही. थांबा मी सांगते. ते द्यायचे